सुनंदा आणि विनायक ह्या वृद्ध दंपत्यांचे छोटेसे चहाचं टपरी घर होतं. शहराच्या कोपऱ्यावर त्याच्या आजीचं चहा नावाची टपरी होती. सकाळी उठल्यावर दोघं मिळून चहा बनवायचे, लोकांशी हसून बोलायचे आणि एकमेकांसोबतचा प्रत्येक क्षण उपयोगाचे. पण काळाच्या प्रवाहाने हसरे चेहरे थकले. विनायकचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत गेले. डॉक्टरांनी सांगितले की आता त्याला जास्त ताण देऊ नका. पण विनायक हसत म्हणायचा की सुनेदे, जर चहा थांबवला तर आपलं जीवनही थांबेल. एक थंड सकाळी सुनंदा उठली आणि चहा चढवला. पण आज विनायक उठला नाही. ती त्याच्या जवळ गेली. तो शांत झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं की जणू शेवटचा श्वासही त्याला अजूनही घेतला होता. सुनेने त्याचा हात धरला आणि म्हणाली की अरे, आज मी तुझा आवडता मसाला चहा बनवला आहे, उठ ना रे. पण उत्तर आलं नाही. चहाचा वाफ हळूहळू थंड होत गेला आणि त्याने वाफेसोबत त्याचे आयुष्यही. त्याच दिवसानंतर टपरी बंद राहिली. पण महिन्याभराने लोकांनी म्हटलं की टपरी पुन्हा उघडती आहे. सुनंदा एकटी बसलेली. समोर 2 कप ठेवलेलं होतं, एक स्वतःसाठी आणि एक विनायकासाठी. ती रोज म्हणायची की तू परत येईल. चहाचा कप अजून थंड झालाय. एक संध्याकाळी टपरीतून धूर निघून थांबला. लोक आत गेले आणि पाहिलं की सुनंदा शांत झोपली होती. तिच्या हातात 2 कपांपैकी एक कप अजून उघडदार होता. त्या टपरीवर एक फलक आहे, शेवटचा चहाचा कप. त्याच्या प्रेमाची कथा. ही कथा शिकवते की कधी-कधी सच्चा प्रेम मृत्यूनंतरही जिवंत राहतो. तो दिवस नाही आणि प्रत्येक वाफेत, प्रत्येक आठवणीत असतो. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।